घर तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे पोरे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी येते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप कुठून आता बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता हळूच माझा बाप मला विचारत नाही पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही पोरी. आईच्या हातातला पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चढ करत पुरी, काळीज माझं चढ करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हाताने बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. आज लाखो रुपये आहेत पण पोरी तुझ्या बापाकडे माझ्याकडे. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण आपण घालू शकतो पोरी. पण एखादा घास, एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं तंतर, जगण मरण एका श्वासाचा अंतर. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो मी तर थांबतो बघ माझ्या लेकरात. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोरानं नीट लक्षात ठेवायचं रे निर्लज्ज. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरा, भिंतीवरचा बाप खाली येऊन आपल्याला कधीच मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई आपल्या गालाचं मुख कधीच घेत नसती पोरा, कधीच घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो
रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून पोरा, आज तुझ्या काळजामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण मिळतो. तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. हा आई बाप आम्हाला कळाला का? नालायकांना कळाला का? ए पोरीनो, हातामध्ये तुझ्या मोबाईल आहे बघ, हे हातामध्ये तुझ्या मोबाईल आहे. तुझा मोबाईल कसा आला माहित आहे का ग? आईला धमकी देते, मला मोबाईल पाहिजे बघ, नाहीतर मी शाळा शिकणार नाही बघ, मी अभ्यास करणार नाही बघ, मी काहीतरी करून घेईन बघ. रात्री ग तुझा बाप जेवायला बसतो, तुझी आई म्हणते लेकीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल हो, नाहीतर काहीतरी करून घेणार म्हणते. मुखातला घास घेऊन त्या बिचाऱ्याला काढता येत नाही, म्हणून कसा तर गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो, पळत पळत त्याच्या मित्राकडे जातो. अरे बाबा, उपकार कर माझ्यावर, एक 10,000 रुपयांची गरज आहे बघ, मला लवकर दे, माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पुढच्या महिन्यात ऊसाचं पैसे कांद्याचं पैसे येतात, तुझं तुला परत करतो. ए पोरी, तुझ्या हातातला जो मोबाईल आहे, तुझ्या पायामध्ये जो ब्रँडेड बूट आहे, त्यासाठी तुझा बाप दुसऱ्याकडे भिकाऱ्यासारखा चुकलाय. हरामखोरानो, त्या मोबाईलवरती आम्ही काय बघतो, ते मोबाईलचा वापर आम्ही कसा करतो? अरे निर्लज्जानो, हा बाप तुम्हाला कळाला का? IPLच्या राना मोजत बसता, दिवसभर क्रिकेट खेळत बसता, सगळ्या गावाच्या राना मोजता नालायकानं तुम्ही. पण तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं शेताच्या बांधावर त्या गावच्या रस्त्यावर किती राना काढल्या, याचा हिसाब तुम्ही ठेवला का? बापाचा बापाचे टाच कधी हातामध्ये घेतले का? हरामखोरानं, कधी तर बापाची टाच हातामध्ये घे. 50 भेगा पडलेत बघ त्या टाचाला. हे पोरी, कधी या ओंजळीमध्ये तेल घेतलं का ग? 2-4 रुपयाचं तेल घेतलं का? बापाच्या टाचावर कधी टाकलं का? आईच्या मस्तकी कधी टाकलं का? हे आई म्हणून आईला कधी मिठी मारलीस का? आणि त्या बापाला कधी कडकडून मिठी मारलीस का? नाही नाही, तुकोबाराया म्हणतात, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पण आम्ही सगळं देव केलं, पण घरातला हा देव आणि घरातली ही देवी मात्र आम्हाला कळाली नाही. अरे निर्लज्जानो, अशा उन्हात तुझा बाप तापला बघ, भर 12ला सूर्य मस्तकी येतो, तेव्हा तुझा बाप शेतात घामात भिजत असतो, या रस्त्यावरून चालत असतो, आगाग कडाक्याचं ऊन झेलतो, पण कोवळं ऊन मात्र आम्हाला आमच्या गालावर सहन होत नाही. हे नालायकानो, हा बाप तुम्हाला कळणार हरामखोर. आणि म्हणून आज सांगतोय बघ पोरा, आज घरी जायचं, त्या बापाला कडकडून मिठी मारायची, त्या बापाला सांगायचं, बाप्पा, एका वाघानं जन्म दिलाय, मी कधीच व्यसन करणार नाही, मी कधीच आत्महत्या करणार नाही. पप्पा, तुमची मान चुकल असं मी कुठलं कृत्य करणार नाही. बघ तुझ्या बापाची बीपीची गोळी बंद होते का नाही? बघ तुझ्या बापाची साखर कमी होते का नाही? उद्यापासून तुझा बाप वाघासारखा या मातीमध्ये कसा चालतोय बघ. हे पोरानो, आणि म्हणून पोरी तुला सांगतो, इकडे बघ, आज घरी पळत जायचं बघ. आणि आईला 2 प्रश्न विचारले, आता आईकडे जायचं नाही, बापाची वाट बघायची, आणि त्या बापाची वाट का बघायची याचंही गणित ऐकून घ्या पोरीनो. ऐका का, जास्त वेळ तुला सांगत नाही बघ. इकडे बघ, रोज 3 वेळचं अन्न आमच्या ताटामध्ये येते, नालायक हरामखोरानो, नीट ऐक. रोज 3 वेळचं अन्न ताटामध्ये येतं बघ, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. रोज 3 वेळचं अन्न आमच्या ताटामध्ये येतं, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि ते 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो बघ, आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो बघ. हा त्या बापाची वाट बघायची. 6 वाजले तर अजून बाप दिसत नाही, 7 वाजले तर अजून बाप दिसत नाही, 8 वाजले, 9 वाजले, रात्रीच्या 10 वाजता बाप घरी आला. हे पोरी, रात्रीच्या 10 वाजता बाप घरी आला, एकच काम करायचं बघ. हे पोरी, आला एकच काम करायचं, समोर बापाला बघायचं, सगळी जळमट तोडून टाकायची, कशाचाही विचार करायचा नाही, आणि पळत जायचं पोरी, पळत जायचं, आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाला एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं, पोरी काय झालं, असा हंबरडा कधीच सोडला नव्हता, काय झालं. हे पोरी, तुला शाळेतून काय बोललं का, बाई काय बोलल्या का, तुला आई काय बोलली का, तुला काय हवं का, तुला मैत्रिणी काय बोलल्या का? पोरी, माझ्या लेकरा आहे, माझ्या पाखरा, सांग केलं का असा हंबरडा फोडतोय. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसून आपल्या बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं, पप्पा काही नाही झालं, पप्पा मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा जेव्हा मी 1.5
वर्षाचे होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा, पप्पा मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती, आणि तुम्ही जसं येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्याचं पाणी पुसत होता, आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा 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 तुम्ही माझ्या समजूत काढण्यासाठी माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता, तुमच्या पाठीवर मी बसत होते, माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा 1.5 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मी कॉलेजला जाते, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस, कोणाशी बोलत होतेस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते. पण पप्पा आज शाळेमध्ये गेली होती पप्पा, एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा.